उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिलेला आहे। आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर राऊतांनी भाजप आणि दादांवर टीका केली आहे। अजित पवारांची 100 कोटींची जप्त केलेली संपत्ती आयकर विभागाने मुक्त केली। अजित पवारांना दिलासा मिळाल्यानंतर आता विरोधकांनी भाजप आणि दादांवर निशाणा साधलाय। वॉशिंग मशीनमध्ये टाकून प्रॉपर्टी मुक्त केल्याची टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे। एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केले किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्या। तर आरोप झाल्यावर मी अपील केलं आणि निकाल आला असं प्रत्युत्तर यावर अजितदादांनी दिलंय। उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची, उसमें सच मानना पड़ेगा, ऐसा नहीं है। हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे हे एकाच घरात असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि दादांना लगावला। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो। तर दोषी आणि भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्या सोबत काम केलं नसतं असं अजितदादा म्हणाले। मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। शपथविधीनंतर लगेचच केंद्राने अजितदादांची प्रॉपर्टी मुक्त केल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला त्यानंतर काल केंद्र सरकारनं त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती स्वच्छ केली, मुक्त केली। त्याबद्दल अजितदादा पवार यांचं मी खास अभिनंदन करतो। तर बोलण्यासारखं काहीही नसल्यानं विरोधकांकडून बेछूट आरोप केले जात आहेत असं प्रत्युत्तर यावर सुनील तटकरे यांनी दिलंय। आता अजितदादांच्या विरुद्ध कावकाव करणं याच्यापेक्षा काय यांच्याकडे काय उरलेलं नसल्यामुळेच अशा बेछूट आरोप त्या ठिकाणी करतायत। तर मोदींकडून भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा हा प्रयत्न असल्याची बोचरी टीका नाना पटोलेंनी केली आहे। भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्याने होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळतं आहे। न्यायालयानं निर्णय दिला आणि विरोधकांकडे आता मुद्दा नसल्यामुळे ही टीका होतीये असं यावर सुनील तटकरे म्हणाले। या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा शिल्लक न राहिल्यामुळे अशा टीका टिप्पणी त्या ठिकाणी होत आहे।